महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। पालकमंत्री झाल्यावर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनावणे आजच्या या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये आमदार सुरेश धस यांनी सर्वांसमोर अजित पवारांकडे एक पेनड्राईव्ह दिल्यानंतर सभागृहामध्ये एकच शांतता पसरली। या पेनड्राईव्हचं कनेक्शन धनंजय मुंडे आणि 73 कोटी रुपयांच्या निधीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काय आहे त्या पेनड्राईव्हमध्ये? खरं तर जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्यापूर्वीच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेल्या बोगस कामांची यादी धस यांनी माध्यमांसमोर मांडली होती। धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता। आपण हा सर्व प्रकार अजित पवारांच्या निदर्शनास आणून देणार आहोत असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं। जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत खळाजंगी दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच खरोखरच सुरेश धस यांनी या प्रकरणासंदर्भातील एक पेनड्राईव्ह अजित पवारांना बैठक सुरू असताना सर्वांसमोरच दिला। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्याबाबतचे पुरावे पेनड्राईव्हमध्ये अजित पवारांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धस यांनी कथित घोटाळा प्रकरणाचे पुरावे पेनड्राईव्हमधून अजित पवारांकडे दिल्यानंतर बैठक सुरू असलेल्या सभागृहामध्ये शांतता पसरली। पेनड्राईव्ह अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतर सभागृहात कुजबूज सुरू झाली। त्यानंतर अजित पवार मोठ्या आवाजात बोलताच सभागृहात कमालीची शांतता पसरल्याचं दिसून आलं। अजित पवारांनी धस यांनी दिलेलं पेनड्राईव्ह आपल्या ताब्यात घेतलं। अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीच धस यांना धक्का देखील दिलाय। तो असा की ज्येष्ठ आमदारांना या नियोजन समितीपासून दूर ठेवण्यात आलंय। जिल्हा नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार नमिता मुंदडा यांची नेमणूक अजित पवारांनी केली आहे। ज्येष्ठ आमदार असलेल्या सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांचा पत्ता या समितीचे सदस्य म्हणून कट करण्यात आलाय। सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर व इतर सदस्य केवळ लोकप्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित होते। आता सुरेश धस यांनी दिलेला तो पेनड्राईव्ह, अजित पवारांचा वाढलेला आवाज, 73 कोटीवरून बैठकीत पसरलेला सन्नाटा, या सगळ्या विषयावर पुढे नेमकं काय घडतं आणि यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।